बिबट मानव संघर्षामध्ये सातत्याने या घटना घडतात। या केवळ जुन्नर वन विभागात नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, काही प्रमाणात विदर्भात असेल, पालघर असेल, या सगळ्या ठिकाणी या घटना सातत्याने घडतात। जुन्नर वन विभागाच्या बाबतीत म्हणत असाल तर आत्तापर्यंत तब्बल 57 बळी या बिबट मानव संघर्षात गेलेले आहेत। आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेवढ्या तातडीनं खरं तर कबुतरांच्या विषयीचा प्रश्न मांडल्यानंतर जेवढ्या तातडीनं बैठक घेतली होती, मात्र बिबट मानव संघर्षामध्ये 57 बळी गेल्यानंतर माननीय वनमंत्र्यांनी आम्हाला रास्ता रोको करावा लागला, त्यानंतर बैठक घेतली आणि यानंतर एक चतुर्सूत्री आहे। खरं तर आत्ता असलेले जे बिबट आहे, एकट्या जुन्नर वन विभागामध्ये साधारणतः 2000 बिबटे आहेत आणि 4 तालुक्यांमध्ये जर 2000 बिबटे असतील तर रस्त्यावर जसे कुत्रे दिसतात तसे हे बिबटे हे दिसत आहेत आणि यामध्ये लहान मुलं ही त्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडत आहेत। यामुळे जास्तीत जास्त बिबटे, किमान 1000 ते 1500 बिबटे वंतारासारख्या क्षेत्रात स्थलांतरित करणे, बिबट्याचा शेड्यूल 1 मधून त्याचा जो समावेश आहे तो रद्द करणे, त्यानंतर बिबट्यासाठीचा गवताळ जो कुरणाचा प्रदेश हा वन विभागाच्या जागेत तयार करणं आणि बिबट्याची नसबंदी करणं, ही चतुर्सूत्री अंमलात आणली पाहिजे आणि राज्य आपत्ती घोषित करून त्याला एक ठोस कृती आराखडा बनवला पाहिजे, ही आपली सातत्यानं मागणी आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हा ठोस कृती आराखडा बनवण्यासाठी जर केरळसारखं एक लहानसं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करतं, ठोस कृती आराखडा हत्या आणि मानव संघर्षात बनवतं, तर स्वतःला इन्फ्रामॅन म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात, हा प्रश्न आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे कुठेतरी हे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेतरी लांबवत आहे का? ज्या पद्धतीने गणेश नाईक यांनी स्पॉटवरती जाऊन सगळी पाहणी करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी मंत्रालयात त्यांनी या सगळ्या संदर्भाच्या बैठका घेतल्या, त्या बैठकीला फक्त सत्ताधारीच नेते मंडळी उपस्थित होते। हे का मुळात केवळ वनमंत्र्यांच्या हातामध्ये या गोष्टी सर्वस्वी नाही आहेत, त्यामुळे पूर्णपणे दोष हा गणेश नाईक साहेबांवर आपल्याला टाकता येत नाही। कारण या वन विभागाकडे नक्की असणारी साधन सामग्री बघा, त्यामध्ये असणारी मनुष्यबळाची कमतरता बघा, या सगळ्या गोष्टींसाठी राज्याचे प्रमुख म्हणून मी वारंवार जाणीवपूर्वक सांगतो की ही राज्य आपत्ती घोषित झाल्याशिवाय यासाठी लागणारी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळ हे मिळणार नाहीये। सर, राजकीय प्रश्न आहे। कोरेगाव पार्क प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर त्वरित कारवाई झाली, तशाच प्रकारचे अनेक घोटाळे बाहेर काढलेले असताना त्यावर मात्र कारवाई होत नाही, त्यामुळे हे जे घोटाळे जेव्हा बाहेर येतात तेव्हा जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना जेव्हा आरोप होतात आणि हे घोटाळे बाहेर येतात, यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय हे खरं तर प्रसिद्ध झालेले, ते कुठल्याही चौकशीच्या आधीसुद्धा ते क्लीन चिट देऊन मोकळे होतात। कदाचित रोहितदादांचा रोख हा त्या दिशेने होता। राष्ट्रवादी काँग्रेस ही अशी एक अवलाद आहे जी सत्तेशिवाय राहू शकत नाही असं तानाजी सावंतांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अशी अवलाद आहे की सावंतसाहेब खेकड्याने धरण फोडल्याचा जर शोध लावू शकतात, त्यामुळे त्यांच्या कुठल्या विधानाला किती गांभीर्यानं घ्यायचं यावर आपण विचार करणं गरजेचं आहे। आज एक कोर कमिटीची बैठक पार पडली आणि पवार साहेबांनी ज्या महत्त्वाच्या सूचना दिल्या त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये जे मूळ ओबीसी आहेत त्यांना डावलू नये असं पहिल्यांदा त्यांना संधी दिली गेली पाहिजे, अशा पद्धतीचा पहिला पक्ष तुमचा ज्यांना भूमिका घेतली। तर ही भूमिका आदरणीय पवार साहेबांची अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून आदरणीय पवार साहेबांनी कायम ही जी भूमिका घेतली, समाजामध्ये एक सौहार्द राहिलं पाहिजे या पद्धतीने 18 पगड जातींना सोबत घेऊन चालत असताना जिथे संधी द्यायची शक्यता आहे त्या ठिकाणी त्या समाज घटकाला संधी दिली पाहिजे, ही भूमिका मला वाटतं पवार साहेबांनी मांडली। आणि तुम्ही बघत असाल मधल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकला पाहिजे हे जाहीरपणे व्यासपीठावरून मांडणारं जर राजकीय नेतृत्व कोण असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आग्रहानं ही भूमिका या दृष्टीने मांडली, जेणेकरून जो एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे ही पवार साहेब कायमच मांडत आलेत आणि आजची मला वाटतं सूचना ही त्यामधलीच ही पुढची कडी होती। म्हणताय की भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती नको, मग तुम्हाला राष्ट्रवादी अजित पवारांची चालणार आहे का स्थानिक पातळीवर? तुमच्या पिंपरी चिंचवड, पुणे या भागामध्ये तुम्ही खासदार आहात, राष्ट्रवादी दोन्ही जर एकत्र आले तर नक्कीच भाजपला त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर काय नक्की इक्वेशन्स आहेत या इक्वेशन्सचा विचार करू आणि मग बघू। पिंपरी चिंचवडच्या विषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी किंवा त्यामध्ये जर पिंपरी चिंचवडमधल्या सुरस आणि चमत्कारिक तुम्ही जर सुरस आणि चमत्कारिक भ्रष्टाचाराच्या कथा पिंपरी चिंचवड शहरातल्या बघितल्या तर नक्कीच
भारतीय जनता पक्षाविषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक प्रचंड राग, प्रचंड चीड त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काय काय निर्णय ते स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ. म्हणजे राष्ट्रवादीला नकार नाहीये, अजित पवारांबरोबर युती करास तुम्ही अनुकूल आहात? नाही, अनुकूल या म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की स्थानिक पातळी, मी परत आपल्याला सांगतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचे जर आपल्याला किस्से दिसत असतील, म्हणजे अक्षरशः 7 कोटी रुपयांचा फ्लायओव्हरचं बजेट हे 75 कोटी रुपये जाण्याच्या जर ही उड्डाणं भ्रष्टाचाराची होत असतील, अशा पद्धतीचे अनेक केसेस आहेत. आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर स्थानिकांचं काय म्हणणं आहे, तिथल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, त्यानुसार निर्णय बघू. ओबीसी द्यायचा जो निर्णय झालेला आहे पक्षाचा, स्थानिक त्यावर पातळीवर लक्ष्मण आखेने असं म्हटलंय, जर इतर राजकीय पक्षांनी कुणबी प्रमाणपत्र असलेले जर उमेदवार दिले तर बहिष्कार टाकू, असं ओबीसी नेत्यांनी. असं कोण म्हणालं? लक्ष्मण आखे. त्यांना ओबीसी नेतृत्व आपण बहाल केलं? मला तरी अशी काही कल्पना नाहीये. ही भूमिका प्रत्येकाची असू शकते, सामाजिक न्यायाची भूमिका घेतली गेली पाहिजे, पण म्हणून या पद्धतीने एखाद्या नेत्याने लगेच भूमिका घेणं यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊयात, सामाजिक न्याय हा तर मिळालाच पाहिजे, पण त्याचबरोबरीनं जो जातीय सलोखा आहे, जो एक सामाजिक सौहार्द आहे, हे सुद्धा टिकलं पाहिजे. ही सुद्धा प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असं मला वाटतं. सर आज मातोश्री या ठिकाणी स्थानिक नेतृत्व तुम्हालाच तो निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळं नाही, खाली कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, एकूण इक्वेशन्स काय आहेत. आधी नगरपालिकांच्या निवडणुका आधी पार पडतील, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील असा अंदाज दिसतोय, त्यानंतर मग महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी तुमचा जो प्रश्न आहे पिंपरी चिंचवडच्या शहरासंदर्भातला, तर तो स्पेसिफिक प्रश्न त्यावेळी मी तुम्हाला विशेष बोलवून तुम्हाला त्याचं उत्तर देईन. सर मातोश्री या ठिकाणी आज बीटीसी हा हाय सिक्युरिटी झोन एरिया असतानाही पोलिसांच्याच वतीने ड्रोन उडवण्यास परवानगी देण्यात आली होती, आणि त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या जे मातोश्री निवासस्थान आहे तिथे कुठल्याही सुरक्षा यंत्रणेला कळवण्यात आलं नव्हतं. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने MMRDA असेल किंवा पोलीस असतील, त्यांनी हे ड्रोन उडवले. यामध्ये आदित्य ठाकरेंचं ट्विट आहे, मी आपल्याच माध्यमातून बातमी पाहत होतो, परंतु या प्रकरणाची जर सखोल चौकशी झाली तर ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. कारण एक विशिष्ट दर्जाची सुरक्षा पुरवलेली असताना त्या भागामध्ये जर अशा पद्धतीनं जर ड्रोन उडवायला परवानगी दिली गेली तर ती का दिली गेली, ती कोणी दिली गेली, याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. सर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की सरसंघचालक, संस्थापक नाही, सरसंघचालक यांनी म्हटलं आहे की हिंदू असणे म्हणजे भारतासाठी जबाबदारी घेणे, म्हणजे भारत हा हिंदू राष्ट्र आहे. काय भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणतात. हे बघा, ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि आमचं कायम एकच भूमिका आहे की पोटातल्या आगीला ही कधीही जात नसतो, धर्म नसतो. त्यामुळं जी तरुण आहे त्या तरुणाईचा रोजगार, शेतकऱ्यांसाठीची भूमिका, माता भगिनींसाठीचा सन्मान, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या. त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मला वाटतं या गोष्टींकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. सर, पार्लियामेंट का विंटर सेशन जो है वो अगले महीने से शुरू होता है, क्या इस बार नए मुद्दे रहने वाले और किस तरह से सरकार को घेरेंगे पार्लियामेंट? अगर आप देखेंगे तो इस बार विंटर सेशन का अवधि जो है, ये अवधि महज 3 हफ्तों का ये अवधि है. जो 4 हफ्तों का अवधि होना चाहिए था वो सिर्फ 3 हफ्तों का अवधि है. और कई लोगों के मन में ये आशंका पैदा हो सकती है, उत्पन्न हो सकती है कि जैसे गुजरात में गुजरात मॉडल की वजह से हुआ कि जो दिन थे, गुजरात विधानसभा के जो दिन थे, जो अवधि था सेशन का, वो दिन ब दिन कम होते गया. क्या पार्लियामेंट भी उसी पैमाने पे जो पार्लियामेंट की सिटिंग्स है वो क्या कम होते जा रहे, यही देखना अभी बाकी है. महाराष्ट्र में एक वोट चोरी बड़ा मुद्दा था, तो क्या वोट चोरी का मुद्दा पार्लियामेंट में गूंजेगा इस बार? देखिए, वोट चोरी का मुद्दा तो पार्लियामेंट में बहुत ठाम तरीके से हम रखेंगे ही, लेकिन साथ ही में जो SIR में जो 12 स्टेट्स का इंक्लूजन हुआ है, इसमें महाराष्ट्र में सभी पॉलिटिकल पार्टीज़ ने वोटर लिस्ट रिवीजन के बारे में बात की थी, ये मांग की थी, लेकिन बावजूद इसके SIR से महाराष्ट्र को बाहर रखा गया, ये भी मुद्दा आएगा. फार्मर्स को जो है फंड नहीं दिया गया, SCB जो है विपक्ष द्वारा चीज़ें रखी गई थी, तो ये भी एक बड़ा मुद्दा रहेगा कि पंजाब में जो है मोदी जी ने जो है फंड दिए, लेकिन महाराष्ट्र की तरफ उस नज़र से नहीं देखा, ये भी एक बड़ा मुद्दा रहेगा. डेफिनेटली फार्मर्स डिस्ट्रेस एक बहुत अहम मुद्दा ये इस सेशन में भी रहने वाला है. और जैसे सेशन शुरू होगा तो उस प्रकार आपको पता चलेगा कि किन किन मुद्दों पर विपक्ष ज़्यादा ध्यान दे रहा है. पार्थ पवार के मुद्दे को आप किस तरह से देखते हैं? दूसरी तरफ अजित पवार बोल रहे हैं मेरा हाथ ही नहीं है.
मुझे लगता है इस मामले में मैंने डिटेल में अब तक सीरियसली मैंने डिटेल में पढ़ा नहीं है, लेकिन अगर किसी भी बात में अगर कोई डाउट हो तो उसमें इंक्वायरी जो बिठा गई है, वो इंक्वायरी का जो सच सामने आना है वो सच सामने आएगा, तब उस पर टिप्पणी करना उचित होगा. शिरूरमध्ये बिबट्यांचा हल्ला खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यामुळे तिथच्या महिलांना गळ्यामध्ये काटेरी पट्टा जो आहे तो बनवून लावावा लागतो. ही महिलांवरती येणारी गंभीर परिस्थिती का उद्भवली? यामध्ये दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्या की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये ज्या अनेक उपाययोजना आहेत त्या अनेक उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि आपण वारंवार तुम्हाला सांगतोय राज्य आपत्ती घोषित होणं गरजेचं आहे. तेवढ्या बिबट्यांसाठी बिबट्यांचे अनायडर असतील, AI कॅमेरा असतील, थर्मल ड्रोन्स असतील, या माध्यमातून जास्तीत जास्त तातडीनं राज्य आपत्ती घोषित करून वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ साधन सामग्री देणं हे गरजेचं आहे. मोहन भागवत बोल रहे हैं कि मी बोललो आता नहीं हिंदी में मोहन भागवत कह रहे हैं कि बहुत सी चीज़ें रजिस्टर नहीं है, वैसे हिंदू धर्म भी रजिस्टर नहीं है. नहीं, मैंने ये स्टेटमेंट पढ़ा नहीं है तो इस बारे में टिप्पणी करना उचित नहीं है. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.